गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम साईनाथाय नमहा. तर मित्रांनो, तुम्ही समजले असाल की आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्याला हे 3 गुरु डोळ्यासमोर येतात, बरोबर आहे ना. त्याचबरोबर आपले आई वडील, शिक्षक हे सुद्धा आपले गुरु असतात. पण आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही का, यांच्या व्यतिरिक्त पण आपले कोणते गुरु असतात. आता आपल्या आजूबाजूला जे आपल्याला टोचून बोलतात, त्याचबरोबर आपल्याला हलक्यात घेतात, 4 जणांसमोर आपली इज्जत घेतात ना. बऱ्याच जणांना अनुभव असलेला या गोष्टीचा. तर काही काळानंतर आपण ते शब्द लक्षात ठेवतो आणि त्या व्यक्तीलाही लक्षात ठेवतो, आणि काही वेळ झाल्यानंतर आपण तो शब्द आपल्या जीवनात किक म्हणून वापरला जातो. ते शब्द आपल्याला टोचता म्हणाला मला. तर माझा अनुभव असा सांगतो की आपल्या जीवनात गुरु एवढेच नाही, तर जे आपला अपमान करतात, जे आपल्याला हलक्यात घेतात, जे आपले 4 जणांमध्ये इज्जत काढतात, ते पण कुठेतरी आपले गुरु आहे का. तर आपण आपल्या आई वडिलांचं इग्नोर करतो सांगणं, शिक्षक आपल्याला प्रेमाने समजवतात ते इग्नोर करतो. पण कोणी जर आपल्याला एकदम आपला इगो हर्ट केला, नाहीतर मग कोणी आपल्याला अपमानकारक बोलला, तर ते आपल्याकडनं सहन होत नाही. मग ते चुकीचं सिद्ध करता करता आपण आपलं जीवन इतकं सुंदर बनवतो की कुठेतरी आपल्याला वाटतं की ते पण आपले गुरु आहे कुठेतरी. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की प्रॅक्टिकल जीवनात आपण जीवन जगता जगता कोण आपल्याला मार्गदर्शन कशा पद्धतीत करेल हे आपण सांगू शकत नाही. बस आपल्याला ते ओळखायचं आहे फक्त, की हा काही ना काही व्यक्ती कुठून ना कुठून काहीतरी उद्दिष्ट घेऊन आलेला आहे आपल्या जीवनात. म्हणजे कोणताही व्यक्ती आला आपल्या जीवनात तर त्याला हलक्यात घेऊ नका. तो काही ना काही तुमच्यासाठी चांगलं वाईट घेऊन आलेला आहे, पण त्यात तुम्हाला फक्त चांगलंच घ्यायचं आहे, की हा व्यक्ती माझ्यासाठी काहीतरी चांगलंच घेऊन आलाय माझ्या जीवनात. कोणताच व्यक्ती लाईफ टाईम आपल्या बरोबर राहत नाही. तो कधी ना कधी तो जाणारच असतो, पण तो येतो का, तर काहीतरी उद्दिष्ट घेऊन येतो. त्याच्यात आपल्याला काहीतरी अनुभव देणार असतो आणि आपल्याकडनं काहीतरी अनुभव घेणार असतो. तर प्लीज, जेणेकरून सगळ्यांचं महत्त्व समजा. आजूबाजू जे पण कोणी असतील, लहान मोठे, जे आपल्याला चांगलं म्हणत असतील, वाईट म्हणत असतील, तर वाईट म्हणण्यात पण आपला काहीतरी फायदा आहे. तर प्लीज तुम्ही हा पॉईंट लवकरात लवकर समजा. आणि हो मित्रांनो, मी काही महाराज नाही आणि मी काही ज्ञानी माणूस पण नाही आहे. मी सिंपल कॉमन मॅन आहे. जे माझ्या लाईफमध्ये अनुभव येत आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. बस हसायचं आहे, हसून घ्या. हसण्याने जीवन सुंदर आहे. मी हे मागच्या क्लिपमध्ये पण बोललेलं आहे आणि आताही बोलत आहे. आनंदात राहा, सुखी राहा. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम साईनाथाय नमहा. सर्वजण आनंदात राहा. धन्यवाद.